नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. भारतीय अर्थव्यवस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये या लेक्चरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या आधीच्या आपल्या लेक्चर्समध्ये आपण अर्थव्यवस्था म्हणजे काय, अर्थव्यवस्थेचे विविध प्रकार व त्या त्या अर्थव्यवस्थेची असणारी वैशिष्ट्ये सविस्तरपणे आपण अभ्यासलो. त्यानंतर आपल्या पहिल्या प्रकरणाच्या दुसऱ्या कंटेंटमध्ये आपण भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये अभ्यासणार आहोत. कुठल्याही अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये अभ्यासणे म्हणजे ढोबळमानाने ती अर्थव्यवस्था समजावून घेणे. म्हणजेच कुठच्याही अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये अभ्यासल्याच्या नंतर त्या अर्थव्यवस्थेचं स्वरूप आपल्याला लक्षात येत असतं. म्हणजेच ती अर्थव्यवस्था विकसित आहे का विकसनशील आहे का अविकसित आहे, त्या अर्थव्यवस्थेतील कृषी क्षेत्राचा वाटा किती आहे, औद्योगिक क्षेत्राची प्रगती किती आहे, सेवा क्षेत्र कशा प्रकारे कार्यरत आहे, तसेच त्या व्यतिरिक्त तिथे आधारभूत संरचनेची काय परिस्थिती आहे, त्या अर्थव्यवस्थेतील मानव संसाधन किती क्वालिटीचा आहे, तिथे दारिद्र्य काय किती प्रमाणात आहे, बेकारीची काय परिस्थिती आहे, उत्पन्न संपत्तीची विषमता कशी आहे, ह्या सर्वांचा अंदाज त्या अर्थव्यवस्थेतील वैशिष्ट्यांचा अभ्यास केल्यानंतर येत असतो. म्हणजे एखाद्या अर्थव्यवस्थेच्या विकासाची आणि प्रगतीचा आढावा घेण्यासाठी त्या अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये अभ्यासणे गरजेचे असते. एकदा का त्या अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्यांच्या बाबतीत काही फॅक्ट्स किंवा महत्वाची माहिती आपल्याला कळाली तर त्या संबंधित अर्थव्यवस्थेच्या विकासाची प्रक्रिया देखील आपल्याला लक्षात येत असते. त्या अर्थव्यवस्थेचं महत्व देखील आपल्याला लक्षात येत असते. त्या अनुषंगाने अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये अभ्यासणं हे अत्यंत गरजेचं आणि महत्वाचं समजलं जातं. आपणा सर्वांना ठाऊक आहे, आपणा सर्वांना माहिती आहे की भारतीय अर्थव्यवस्था ही विकसनशील अर्थव्यवस्था आहे. मग प्रश्न असा आहे की विकसित अर्थव्यवस्था का नाही? अमेरिका, इंग्लंड, जपान, जर्मनी, फ्रान्स यासारखे विकसित देश ते विकसित का आहेत आणि आपण विकसित का नाही, आपण विकसनशील म्हणून का ओळखलो जातो, ह्या गोष्टी ज्या असतात ह्या गोष्टी जाणून घेण्यासाठी त्या त्या देशाची अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये अभ्यासणं गरजेचं असतं. भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये अभ्यासत असताना आपण या सर्वांचा आढावा घेत घेत ही वैशिष्ट्ये अभ्यासणार आहोत आणि त्यातून आपल्याला लक्षात येईल की आपली अर्थव्यवस्था ही विकसनशील कशामुळे आहे आणि दुसऱ्या ज्या युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि इंग्लंड सारख्या अर्थव्यवस्था ज्या आहेत त्या विकसित का आहेत. तर चला आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेचं पहिलं वैशिष्ट्य आपल्याला असं सांगता येईल ते म्हणजे लो पर कॅपिटा इन्कम. लो पर कॅपिटा इन्कम म्हणजे मराठीमध्ये अत्यल्प किंवा अत्यंत कमी दरडोई उत्पन्न. दरडोई उत्पन्न म्हणजे त्याला दुसऱ्या शब्दात आपण म्हणू शकतो प्रति व्यक्ती उत्पन्न. प्रति व्यक्ती उत्पन्न म्हणजे एका व्यक्तीच्या वाट्याला त्या देशातील उत्पन्नातील किती हिस्सा आलेला आहे त्याला आपण दरडोई उत्पन्न असे म्हणतो. उदाहरणार्थ एका काल्पनिक उदाहरणाच्या सहाय्याने आपण ही संकल्पना समजावून घेण्याचा प्रयत्न करू. एखाद्या देशातील राष्ट्रीय उत्पन्न भागिले त्या देशातील लोकसंख्या बरोबर दरडोई उत्पन्न.
एक काल्पनिक उदाहरण आपण असं गृहीत धरू की अमुक एका देशाचं राष्ट्रीय उत्पन्न 10,000 रुपये इतकं आहे आणि त्या देशामध्ये फक्त 10 लोक राहतात. म्हणजे 10,000 भागिले 10 याचं उत्तर येणार 1,000. याचा अर्थ त्या देशातील जी 10 लोक राहतात त्यातल्या प्रत्येक व्यक्तीच्या वाट्याला त्या देशातील एकूण उत्पन्नाचा किती हिस्सा येणार, तर 1,000 रुपये येणार. याचाच अर्थ त्या देशाचं दरडोई उत्पन्न हे 1,000 इतकं आहे, असा त्याचा अर्थ होतो आपल्या काल्पनिक उदाहरणाप्रमाणे. आता आपण बघूया या दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत भारतीय अर्थव्यवस्थेच्या बाबतीत कोणत्या महत्वाचे फॅक्ट्स आहेत. विकसित देशाच्या तुलनेमध्ये भारताचं दरडोई उत्पन्न हे अत्यल्प म्हणजे खूपच कमी आहे. याचं कारण असं असतं की आपल्या देशामध्ये लोकसंख्या ही खूप जास्त असल्या कारणाने प्रत्येक व्यक्तीच्या वाट्याला राष्ट्राच्या उत्पन्नाचा हिस्सा हा कमी प्रमाणात आलेला आहे. खूप कमी म्हणजे किती कमी दरडोई उत्पन्न आहे? भारतातील दरडोई उत्पन्नापेक्षा अमेरिकेचं दरडोई उत्पन्न हे 40 पटीने अधिक आहे. स्वित्झर्लंड आणि नॉर्वे सारख्या देशांचं दरडोई उत्पन्न भारतापेक्षा 60 पटीने अधिक आहे. तर एवढी मोठी तफावत दरडोई उत्पन्नामध्ये आपल्याला या ठिकाणी दिसून येते. 1980 ते 1960 ते 1980 या 2 दशकांमध्ये, म्हणजे 60 ते 70 आणि 1970 ते 80 या 20 वर्षामध्ये, म्हणजे या 2 दशकांमध्ये जे विकसित देश होते जगातील, त्या जगातील विकसित देशांचा विकास हे फार वेगाने झालेला आपल्याला दिसून येतो. त्यावेळेला म्हणजे या 2 दशकांमध्ये, या 20 वर्षांमध्ये विकसनशील देश म्हणजे भारतासारख्या विकसनशील देशांचा विकासाचा वेग हा कमी होता तुलनेने विकसित देशांच्या. परंतु 1990 ते 2020, 2019-20 गृहीत धरूया आपण, म्हणजे या नंतरच्या 20 वर्षामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचं विकासाचा दर हा विकसित देशांच्या विकासाच्या दरापेक्षाही जास्त होता. कारण याचं महत्वाचं कारण असं की भारतामध्ये जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण हे धोरण स्वीकारल्या कारणाने मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूक झाली आणि त्यातून विकासाचा वेग वाढला. म्हणून या अलीकडच्या 2 दशकात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासाचा दर हा विकसित देशाच्या विकासाच्या दरापेक्षाही अधिक असल्याचं आपल्याला जाणवतं. असं असून देखील आपलं दरडोई उत्पन्न मात्र काही वाढलेलं दिसून येत नाही. याचं कारण असं आहे की त्या वेगाने आपल्याकडे लोकसंख्याही वाढली. वाढलेलं उत्पन्न सगळ्या वाढलेल्या लोकांमध्ये त्याची वाटणी होत असेल तर प्रत्येकाला येणारा वाटा हा कमीच असतो. म्हणून भारताचं दरडोई उत्पन्न हे अत्यल्प आणि कमी असल्याचं दिसून येतं. दरडोई उत्पन्नावरती त्या देशातील लोकांचा राहणीमान अवलंबून असतं. म्हणजे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग डिपेंड्स ऑन पर कॅपिटा इन्कम. देशातील लोकांचा राहणीमान त्या देशातील लोकांच्या दरडोई उत्पन्नावर अवलंबून असतं. दरडोई उत्पन्न अधिक तर राहणीमान चांगलं असतं. दरडोई उत्पन्न कमी असेल तर राहणीमानाचा दर्जाही खालावलेला असतो. हे काही महत्वाच्या बाबी दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत समजावून घेणे गरजेचे आहे. आता आपण बघूया भारतातील दरडोई उत्पन्न आणि इतर देशांचं दरडोई उत्पन्न, त्याचा ट्रेंड कसा आहे, त्याचा प्रवाह कसा आहे. इथे आपण बघू शकतो भारताचा दरडोई उत्पन्न फक्त 2010 युनायटेड स्टेट्स डॉलर्स इतका होता 2018 मध्ये. त्याच वेळेला आपण बघू शकतो स्वित्झर्लंड या देशाचा दरडोई उत्पन्न, सर्वाधिक दरडोई उत्पन्न असणारा देश, 82,828 युनायटेड स्टेट्स डॉलर्स,
म्हणजे भारताच्या दरडोई उत्पन्नापेक्षा 60 पटीने अधिकचं दरडोई उत्पन्न. नॉर्वे, ज्या देशाचा मानव विकास निर्देशांक सर्वाधिक समजला जातो, 1 नंबरचा मानव विकास निर्देशांकातला क्रमवारीतला 1 नंबरचा देश, त्यांचं दरडोई उत्पन्न ही भारतापेक्षा 60 पटीपेक्षा अधिक आहे. अमेरिका, भारताच्या दरडोई उत्पन्नापेक्षा 40 पटीने अधिकचं दरडोई उत्पन्न आहे. युनायटेड किंगडम म्हणजे इंग्लंड, जपान, इवन चायनाचं दरडोई उत्पन्न भारतापेक्षाही अधिकची लोकसंख्या असूनही भारताच्या बरोबरीने प्रगती करत असतानाही त्यांचं दरडोई उत्पन्न भारतापेक्षाही अधिक आहे. 4 पटीने भारतापेक्षा अधिकचं दरडोई उत्पन्न चायनाचं आहे. तर यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल, एक गोष्ट समजेल की आपण भारतीय अर्थव्यवस्थेला जे विकसनशील अर्थव्यवस्था म्हणतो, विकसित अर्थव्यवस्था का म्हणत नाही, हे या आकडेवारीतून आपल्याला लक्षात येईल. आणि भारताला विकसित होण्यासाठी एवढी जी मजल मारायची आहे, ती मजल मारण्यासाठी किती वर्ष आणखी लागू शकतात याचा अंदाज आपण बांधू शकतो. तर हे सगळे फॅक्ट्स या भारताच्या दरडोई उत्पन्नावरून आपल्याला लक्षात येण्यासारखं आहे. भारताचं दरडोई उत्पन्न हे अत्यल्प आहे, विकसित देशांच्या दरडोई उत्पन्नाच्या तुलनेत खूप कमी आहे. हे पहिलं वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर आपण बघूया दुसरं वैशिष्ट्य काय आहे. दुसरं वैशिष्ट्य आहे ऑक्युपेशनल पॅटर्न. ऑक्युपेशनल पॅटर्न म्हणजे लोकसंख्येची व्यवसायाप्रमाणे केलेली विभागणी, व्यावसायिक विभागणी असे आपण त्याला म्हणतो. विकसित देशांचं एक लक्षण असतं की विकसित देशांमध्ये खूप कमी प्रमाणात लोकसंख्या उदरनिर्वाहासाठी, रोजगारासाठी प्राथमिक क्षेत्र म्हणजे कृषी क्षेत्रावर अवलंबून असते. म्हणजेच कृषी क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण हे अत्यंत कमी असते विकसित देशांमध्ये. परंतु या उलट विकसनशील देशांमध्ये, म्हणजे भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये किंवा कुठल्याही विकसनशील देशांमध्ये प्राथमिक क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्यांचं प्रमाण हे सर्वाधिक असतं इतर क्षेत्राच्या तुलनेत. हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. व्यावसायिक विभागणी कशा पद्धतीने भारतामध्ये झालेली आहे. भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्या हे उदरनिर्वाहासाठी प्राथमिक क्षेत्रावर म्हणजे कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. भारताची निम्मी लोकसंख्या आज रोजी उदरनिर्वाहासाठी कृषी क्षेत्रावर अवलंबून असल्याचे आपल्याला दिसून येते. हे भारताच्या विकसनशील किंवा अविकसितपणाचं एक लक्षण आहे. आणि ॲग्रारियन प्रायमरी प्रोड्युसिंग इकॉनॉमी म्हणजे प्राथमिक स्वरूपाच्या वस्तूंचं उत्पादन भारतामध्ये होत असतं. जरी इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट झालेली असली तरीही आपण प्राथमिक स्वरूपाच्या वस्तूंची जास्त प्रमाणात उत्पादन करीत असतो. हे एक लक्षण आपल्याला या ठिकाणी भारतीय अर्थव्यवस्थेचं दिसून येईल. म्हणजे आपण अगदी भारताच्या स्वातंत्र्यापासून म्हणजे आपण नियोजित अर्थव्यवस्थेची सुरुवात 1950 पासून जेव्हा आपण केलेलो आहोत, तेव्हा आपण भारताला कृषीप्रधान अर्थव्यवस्था म्हणायचो. आज 60-70 वर्ष होऊन गेल्याच्या नंतर 6-7 दशकानंतरही आपण भारताला कृषीप्रधान अर्थव्यवस्थाच संबोधतो. म्हणजे आपण त्या फेजमधनं बाहेर पडलेलोच नाही. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकसंख्या प्राथमिक क्षेत्रावर अवलंबून आहे, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन नॅशनल इन्कम मध्ये काय आहे, म्हणजे भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये त्या क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांनी किती वाटा दिलेला आहे याची जर आपण तुलना करून बघितलो तर एक भयानक स्वरूपाचं चित्र आपल्या डोळ्यासमोर येईल. इथे शेजारी एक तक्ता दिलेला आहे. त्या तक्त्यामध्ये आपण पाहू शकता युनायटेड किंगडम म्हणजे इंग्लंडमध्ये फक्त 1% लोकसंख्या कृषी क्षेत्रावर कार्यरत आहे.
अमेरिकेमध्ये फक्त 1.6% लोकसंख्या कृषी क्षेत्रात कार्यरत आहे. जपानमध्ये 4%, चायनामध्ये 35% आणि भारताचा जर विचार केला तर 47% लोकसंख्या भारताची ही प्राथमिक क्षेत्रात कार्यरत आहे, कृषी क्षेत्रात कार्यरत आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो भारताची निम्मी लोकसंख्या ही या कृषी क्षेत्रावरती कार्यरत आहे. आणि या निम्म्या लोकसंख्येने एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचं किती प्रमाणात उत्पादनामध्ये सहभाग आहे. म्हणजे या निम्म्या लोकसंख्येनं भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात त्यांचा वाटा किती आहे, तर फक्त 17%. इथे बघू शकता कॉन्ट्रीब्युशन ऑफ इन जीडीपी. कृषी क्षेत्राचं भारतातील राष्ट्रीय उत्पन्नात वाटा किती आहे, तर 17%. मग ही 50% लोकसंख्या काय करत आहे या क्षेत्रावरती, फक्त यांचा वाटा 17% आहे. आणि उर्वरित 50% लोकसंख्या हे औद्योगिक आणि सेवा क्षेत्रात आहे. त्यांचा वाटा आपण बघू शकतो क्रमशः 30% आणि 53% वाटा यांचा आपल्याला दिसून येईल. या उलट बघा अमेरिकेमध्ये 1.5% लोकसंख्या कार्यरत आहे आणि त्यांनी 1.4% एवढा वाटा कृषी क्षेत्रात दिलेला आहे. म्हणजे हे श्रमिक 1% म्हणजे 1.5% श्रमिक त्या देशाचं एकूण 1.5% उत्पादन घडवून आणतात. म्हणजे त्यांची उत्पादकता किती जास्त आहे. आणि आपले 50% श्रमिक हे फक्त 17% उत्पादन घडवून आणतात. तर त्या तुलनेमध्ये आपल्या श्रमिकांची उत्पादकता किती कमी आहे हे आपल्याला या आकडेवारीवरून लक्षात येतं. म्हणून आपल्याला या ठिकाणी असं म्हणता येईल की भारत हे विकसनशील आहे, विकसित का नाही, तर निम्म्याहून अधिक लोकसंख्या भारताची उदरनिर्वाहासाठी, रोजगारासाठी प्राथमिक म्हणजेच कृषी क्षेत्रावर आजही अवलंबून आहेत. तुम्ही बघा इतर देशांमध्ये बघा फक्त 4% पेक्षाही कमी टक्के, इथं इंग्लंडमध्ये तर फक्त 1% लोकसंख्या अवलंबून आहे. आणि त्या देशातील लोकांना पुरून उरेल एवढं धान्यांचं उत्पादन ही लोकसंख्या करते. आणि भारताच्या बाबतीत जर बघितलं तर 50% लोकसंख्या म्हणजे 47% लोकसंख्या हे भारतातील लोकसंख्याला पुरून उरेल एवढं अन्नधान्याचं उत्पादन संख्यात्मक दृष्टिकोनातून करतात, परंतु गुणात्मक दृष्टिकोनातून अन्नधान्याचं तेवढं उत्पादन लोकांना उपलब्ध होत नाही. म्हणजे अन्न सुरक्षिततेचा जेव्हा प्रश्न येतो, पुरेल एवढं अन्नधान्य आपण उत्पादन करतो, ते पण 1980 पासून आपण करू लागलेलो आहोत, परंतु त्याची गुणात्मकता जर बघितली तर गुणात्मकताच्या दृष्टिकोनातून आपण फूड सेक्युअर म्हणजे अन्न सुरक्षिततेच्या बाबतीत शंका भारताच्या अन्न सुरक्षिततेच्या बाबतीत या ठिकाणी उपस्थित होण्यासारखी परिस्थिती आहे. आणि म्हणून हे दुसरं वैशिष्ट्य जे एक विपरीत अशा परिस्थितीचं चित्र या ठिकाणी स्पष्ट करतं. म्हणून भारत हे विकसनशील का आहे, या देशांसारखं विकसित का नाहीये, हे देखील या वैशिष्ट्यातनं आपल्याला लक्षात येईल. हे दुसरं वैशिष्ट्य आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेचं सांगता येईल. तर इथे या लेक्चरमध्ये मी इथेच थांबतो. आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढील काही वैशिष्ट्यांचा अभ्यास करूया. धन्यवाद.